नमस्कार, मी विशाल परदेशी। आज न्यूज 18 लोकमत स्पेशल रिपोर्टमध्ये शेतकरी आणि मराठा समाजाविषयीच्या दोन महत्त्वाच्या बातम्या घेऊन आलो। एक म्हणजे राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला। निमित्त होतं शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेल्या 3 विधेयकांचं। विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानं विरोधकांनी सभापतींसमोर नियमावली फाडून संताप व्यक्त केला। संसदेत आणि संसदेबाहेरही विधेयकाला विरोध पाहायला मिळाला। त्याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। पण दुसरी मोठी बातमी आहे मराठा समाजाच्या आरक्षणाची। मुंबईत मराठा समाजानं पुन्हा आरक्षणासाठी एल्गार केलाय। कुठे कुठे आणि कसं आंदोलन झालंय याची सविस्तर माहिती घेऊयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। राज्यसभेत अभूतपूर्व गदारोळ जो आहे तो आज बघायला मिळाला। लोकसभेनं तर राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर झाली आणि त्याला विरोधकांनी विरोध करून चर्चेची मागणी केली। मात्र सत्ताधाऱ्यांनी वेळ संपल्यानं चर्चेला विरोध केला। त्यानंतर विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी सभापतींसमोर नियमावली फाडली। एवढंच नाही तर सभापतींसमोरील माईकही तोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। संसदच नाही तर संसदेबाहेरही विरोधकांनी आज आंदोलन केलंय। संसदेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकाला प्रचंड विरोध आहे हे सांगण्यासाठी ही 4 दृश्य पुरेशी बोलकी आहेत। लोकसभेत 3 कृषी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभेतही विरोधकांचा विरोध डावलून विधेयक मंजूर करण्यात आली। राज्यसभेत तर विरोधकांनी नियमावली फाडून विरोध दर्शवला तर काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी केली। संसदेत विरोधकांचा गदारोळ सुरू असताना बाहेरील किसान मोर्चा आणि शेतकऱ्यांनी विधेयकाला विरोध करत आंदोलन केलं। खासदारांनी राज्यसभेत माईकची तोडफोड केली। सभापतींसमोर नियमावली पाळल्यानं सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केलाय। जब कांग्रेस को ये अंदेशा लगा कि वो बहुमत में नहीं है तो उन्होंने गुंडागर्दी पर उतर आए और आज कांग्रेस ने आपातकाल के बाद फिर एक बार ये सिद्ध कर दिया है कि इस कांग्रेस का भी लोकतंत्र और प्रजातंत्र में भरोसा नहीं है। जिस प्रकार से डिप्टी चेयरमैन साहब पर अटैक करने की कोशिश की, जिसकी जितनी घोर शब्दों में निंदा की जाए उतनी कमी है। कृषी विधेयक संसदेत मंजूर झाल्यानं हा दिवस काळ्या अक्षरानं लिहिला जाईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे। कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या अधिकारांच्या विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। तर एपीएमसी बाहेरील प्रस्तावित मार्केट हे कॉर्पोरेटच्या हाती जाईल अशी चिंता संजय राऊतांनी व्यक्त केली आहे। Our members of parliament and leaders of 12 political parties wanted to draw the attention of the deputy chairman by quoting the rules and precedents and procedures. All were futile. But none of them were allowed to quote those precedents and procedures and rules. And there was a din. Normally in Rajya Sabha we have never passed any bill in the din. अगर ये बिल किसान विरोधी है तो पूरे देश में विरोध क्यों नहीं हो रहा है? उसका मतलब है कि ये बिल के बारे में भ्रम है, थोड़ा कंफ्यूजन भी है। कृषि बिल के बारे में प्रधानमंत्री जी ने कहा ये किसानों के लिए नई क्रांति है, नई आजादी है। एमएसपी और सहकारी खरीद की व्यवस्था खत्म नहीं की जाएगी, ये सिर्फ अफवाह है। तो क्या अकाली दल के मंत्री ने एक अफवाह पर भरोसा रखकर कैबिनेट से इस्तीफा दिया? कृषी विधेयकावरून संसद परिषद आणि संसद परिषदेच्या बाहेर 2 वेगवेगळी चित्र पाहायला मिळाली। संसद परिसरात सर्व विरोधक आंदोलन करीत होते तर दुसरीकडे संसद परिषदेच्या बाहेर असलेल्या विजय चौक भागात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांचा अभिनंदन करण्याकरता शेतकरी एकत्र आले होते। त्यांनी मिठाईचं वाटपही केलं। विजय चौकामध्ये जे विधेयक पारित झाले त्यासाठी आनंद व्यक्त केला जात। दुसरीकडे जर बघितलं संसद भवनामध्ये तिथे काँग्रेसचे खासदार विरोध प्रदर्शन करत आहेत। असे वेगवेगळे चित्र आज पाहायला मिळतात। नरेंद्र तोमर यांचं अभिनंदन करण्याकरता इथे एकत्र आले आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितल्या सगळ्या पार्श्वभूमीवरती इथे एकत्र येऊन एक प्रकारे
काँग्रेसची जी रणनीती आहे ती कशी फेल करता येईल, यासाठी जी रणनीती आहे ती कशी फेल करता येईल यासाठी हे एकीकडे आंदोलन आहे. दुसरीकडे संसदेच्या आतमध्ये सगळे विरोधी पक्ष एकवटलेले आहेत, ते विरोध प्रदर्शन करत आहे. मोदी सरकारनं संसदेत मंजूर केलेली तीनही विधेयकं शेतकरी विरोधी असल्याचा आरोप शेतकरी नेते अजित नवले यांनी केलाय. येत्या 25 तारखेला शेतकरी तीव्र आंदोलन करणार असून विधेयक सरकारला मागे घेण्यास भाग पाडू असा इशारा त्यांनी दिलाय. संबंध देशभर शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. किसान संघर्ष समन्वय समितीमध्ये सामील असलेल्या 208 संघटना या कायद्याच्या विरोधात संबंध देशभर लढतायत. तरी 25 तारखेनंतर जे आंदोलन सुरू होईल, सरकारला माघार घ्यावी लागेल आणि सरकारला शेतकऱ्यांचं म्हणणं हे पुन्हा एकदा ऐकायला भाग पाडण्यासाठी पूर्ण ताकदीनं संघर्ष केला जाईल. ज्या कृषी विधेयकावरून कोरोना काळात संसदेत राडा सुरू आहे, त्या तीनही विधेयकांवर एक नजर टाकूयात. पहिलं विधेयक आहे आवश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक. आवश्यक वस्तूंमधून धान्य, डाळ, तीळ, तांदूळ, बटाटा हा शेतमाल काढून टाकण्यात आलाय. या विधेयकामुळे व्यापाऱ्यांना कितीही धान्य साठा करता येणार आहे. किमतीही वाढवण्याचा अधिकार व्यापाऱ्यांना असणार आहे. तर दुसरं विधेयक आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न, व्यापार आणि व्यवसाय संवर्धन सेवा विधेयक. या विधेयकानुसार शेतकरी देशात कुठेही आपला माल विकू शकणार आहे. शेतमाल विकण्याचं बंधन शेतकऱ्यावर नसणार आहे. तर हमी भाव कृषी सेवा विधेयक, शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण विधेयक. या विधेयकाच्या माध्यमातून मोठ्या कंपन्यांना शेती करण्याचा मार्ग मोकळा झालाय. मोठ्या कंपन्या शेती व्यवसायात आल्यास शेती आणि शेतमालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या 3 विधेयकांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. विरोधकांचा तीव्र विरोध असल्यानं आता मोदी सरकार विधेयकांवर ठाम राहतं की त्यात बदल करतं, हे आता पाहावं लागणार आहे. प्रशांत लीलासह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, दिल्ली. आणि याच एकूण सगळ्या गोंधळाबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, कुठेतरी असं वाटतंय का, म्हणजे नरेंद्र मोदींना देखील ट्विट करून याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं लागलं की ही जी 3 विधेयकं आहेत, ज्या त्याच्यापैकी 2 राज्यसभेत मंजूर करण्यात आली, ही निश्चितच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील, पण ही विधेयकं आणत असताना त्यापूर्वी कुठेतरी त्याबद्दलची माहिती देणं किंवा संवाद होणं हे आवश्यक होतं, जेणेकरून हा सगळा गोंधळ टळला असता. विशाल, कुठलंही महत्वाचं विधेयक आणायचं असेल तर या संदर्भात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याची एक परंपरा असते. ते गेल्या अनेक वर्षापासून संसदेत घडत आहे. पण शेती संदर्भात एवढे महत्वाचे विधेयक येत आहे, पण या संदर्भात कुठलीही सर्वपक्षीय बैठक झाली नाही. यामागे कारण देण्यात आलं की कोरोनाच्या काळामध्ये सर्वपक्षीय बैठक घेता आली नाही. या संसदेच्या अधिवेशनात देखील कुठलीही सर्वपक्षीय बैठक झाली नाही. आणि ज्या पद्धतीनं रविवारी BSc झाली, त्यामध्ये निश्चित केलं होतं की शेती विधेयक येतील, ज्या पद्धतीनं आज राज्यसभेत येतील. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, ज्या पद्धतीनं या अत्यंत महत्वाच्या विधेयक, ज्या संदर्भात 6 महिन्याच्या पूर्वी ऑर्डिनन्स काढण्यात आले होते, त्या ऑर्डिनन्सला विधेयकाचं स्वरूप देण्याकरिता हे विधेयक पारित करण्यात आले. पण यामध्ये सत्ताधारी पक्षाची कुठे चुकी तर झाली नाहीये असा एक विचार पुढे आलेला आहे. कारण की ज्या पद्धतीने हरियाणा आणि पंजाब, त्याला धान्याचं कोठार संबोधलं जातं, त्या धान्याच्या कोठारामध्येच शेतकरी प्रदर्शन करत आहे. आणि ज्या संख्येनं प्रदर्शन करत आहेत, त्याचमुळे तिथे एक अत्यंत महत्वाचा असलेला राजकीय पक्ष जो शिरोमणी अकाली दल त्याला संबोधलं जातं, आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील अत्यंत महत्वाचा घटक पक्षाला त्यांच्या केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो. याचा अर्थ कुठेतरी या संदर्भात सत्ताधारी पक्षाने विचार करण्याची गरज होती, असंही विरोधकांना वाटतं. पण ज्या पद्धतीनं आज अतिशय विदारक आणि एक चित्र आज पाहायला मिळालं, ज्या पद्धतीनं राज्यसभेमध्ये अनेक खासदार हे बेंचवर उभे होऊन घोषणा देत होते, काही खासदारांनी नियमावली फाडली, तर काही खासदारांचं म्हणणं देखील ऐकलं जात नव्हतं. विरोधी पक्ष नेते जे आहेत गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केलं होतं की या संदर्भात हे विधेयक आज वेळोवेळी पारित करू नये, या संदर्भात उद्या कृषी मंत्र्यांनी उत्तर द्यावं, त्यानंतर पारित करावं. त्यांचंही म्हणणं टाळण्यात आलं. एवढी आवश्यकता का होती असाही प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय की एवढ्या वेगाने का हे विधेयक पारित करण्यात आलं. या संदर्भात देखील सत्ताधारी पक्ष उत्तर देण्यात स्पष्ट पडले नाही. पण ज्या पद्धतीनं आता शेती विधेयकाच्या मुद्द्यावरून दोन्ही सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं एक प्रकारचं चित्र जे पाहायला मिळतंय, त्यामुळे नुकतीच 7:30 वाजता राजनाथ सिंग आणि एक मोठ्या केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची पत्रकार परिषद झाली. त्याच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ
पक्षाच्या नेत्यांनी आपली पत्रकार परिषद केली. याचा अर्थ असा होतो की आता हा मुद्दा ज्वलंत राहणार आहे. या संदर्भात याची संपूर्ण पडसाद हे संपूर्ण देशपातळीवर पाहायला मिळत आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये कुठेतरी सत्ताधारी पक्ष हा अपयशी ठरला हेच एक चिन्ह पाहायला मिळते, कारण की ज्या पद्धतीने विरोधक एकवटलेले आहेत. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. म्हणून आज हरियाणातल्या अंबालामध्ये आपण शेतकऱ्यांचं विरोध प्रदर्शन होताना आपण पाहिलं आणि आता तरी एकूण असं वाटतंय की ही विधेयक पारित केल्यानंतर आंदोलनाची ही जी आग आहे ही देशभर कदाचित पसरू शकते, त्याची सुरुवात म्हणते. बघूयात नेमकं काय होतं यावरती आपण लक्ष ठेवणार. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर आपण बघणार आहोत आणखीन एक स्पेशल रिपोर्ट. अर्थात बघूयात सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं मराठा समाज पुन्हा आक्रमक झालाय. मुंबईत ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन करून आरक्षणाची मागणी केली आहे. सरकार विरोधात घोषणाही देण्यात आल्यात आणि त्यामुळे सरकार आता मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कधी ठोस निर्णय घेणार हे आता पाहावं लागणार आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाचा पुन्हा एल्गार. मुंबईत 21 ठिकाणी ठिय्या आंदोलन. सरकार तातडीनं निर्णय घेणार का? आरक्षणाबाबत ठोस निर्णय कधी? आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा आक्रमक झालाय. आरक्षणावर ठोस भूमिका घेण्याच्या मागणीसाठी मराठा समाजानं मुंबईत 21 ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. हातात आरक्षणाचे बॅनर घेऊन सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. सरकारनं सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. वेळ पडल्यास अध्यादेश काढा, पण मराठा समाजावर अन्याय होऊ देऊ नका अशी मागणी करण्यात आली. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा यावेळी देण्यात आला. ही सर्वप्रथम भूमिका आणि आमची सर्वप्रथम मागणी सरकारकडे होती की आम्हाला न्याय द्यावा. विद्यार्थ्यांवर अन्याय कुठेतरी जरी स्थगिती आली असेल तरी तो होऊ नये, पण कुठेतरी आज आंदोलन दडपण्याचं 144 कायदा लागू करून प्रयत्न होत आहे. मराठा समाजावरती मुलांची ऍडमिशन प्रोसेस अचानक थांबलेली आहे. मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. नोकऱ्यांमधले आता आमचे विद्यार्थी त्यांचे अपॉइंटमेंट झाले होते पण त्यांना अंतिम लेटर झाले नव्हते, त्यांचं अचानक नुकसान झालेलं आहे. अशा पार्श्वभूमीवरती या सरकारला आमचा आवाज पोहोचवण्याकरता या आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय कोणताही नाही. मुंबईतील दादर, घाटकोपरसह इतर अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मुंबईत कलम 144 लागू असल्यानं पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. कलम 144 लावून मराठा समाजाचं आंदोलन दाबता येत नाही असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. 144 कलम जे सरकारने लावलं ते काय मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागला म्हणून लावलेलं नाही. ते मराठा आंदोलनाच्या भीतीमुळेच लावलेलं आहे. पण अशी कलमं लावून तुम्हाला चळवळी दडपता येणार नाहीत. चळवळी होणार. 144 कलम लावण्यापेक्षा मार्ग काढा लगेच. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्याकरता हे कार्यकर्ते जमले होते. पोलिसांनी क्रांती चौकातनं कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. काही दिवसांपूर्वी मंत्री आणि नेत्यांच्या घरासमोर मराठा समाजानं आंदोलनही केलं होतं. त्यामुळे आता सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत ठोस निर्णय तातडीनं जाहीर करण्याची गरज आहे. अन्यथा मराठा समाजाच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. विवेक कुलकर्णीचं ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि याचबद्दल अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्याबरोबर. विवेक, सुप्रीम कोर्टात ज्या दिवशी मराठा समाजाच्या आरक्षणाला म्हणजे शिक्षण आणि नोकरीमध्ये या आरक्षणाला जेव्हा स्थगिती मिळाली त्या दिवसापासून ठिकठिकाणी आंदोलनं होताना दिसतात. पण आज राज्यभरात बऱ्याच ठिकाणी आंदोलनं झाली. याचाच अर्थ आमचा संयम संपलाय
असं मराठा संघटनांना आता सांगायचंय का? विशाल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं की आंदोलकांची जी भावना आहे तीच आमची भावना आहे, त्यामुळे आंदोलन करू नये. मात्र आज वीरेंद्र पवार जे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत त्यांनी असं म्हटलं, आंदोलन करूनच शिवसेना मोठी झालेली आहे, मग आम्ही आंदोलन का नाही करायचं, असा त्यांचा सवाल आहे. विशाल, फक्त हे प्रत्युत्तर नाहीये, त्याला उत्तर नाहीये, याचा अर्थ हाच आहे की हे आंदोलन थांबणार नाही आणि आजचा दिवस त्याचंच प्रत्युत्तर येण्याचा होता. राज्यातल्या अनेक ठिकाणी आज आंदोलनं झाली, ही आंदोलनं झाली. मुंबईमध्ये जवळपास 18 ठिकाणी ही आंदोलनं झाली. औरंगाबादमध्ये देखील काही कार्यकर्त्यांची धरपकड देखील पाहायला मिळालेली आहे. म्हणजे राज्य सरकार संयमाचं त्यांना आवाहन करत आहे, पण आंदोलक मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. याचं कारण आहे की राज्य सरकारसमोर खरंच मराठा आरक्षण परत मिळवण्यासाठी किती पर्याय आहे याच्याबद्दल आंदोलकांच्या मनात शंका आहे. कारण कायदेशीर पर्याय त्या पद्धतीने ती लढाई लढावी लागणार आहे, पण ते पर्याय नेमके कुठले आहेत याच्याबद्दल नेमका संदेश लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. नेमके ते पर्याय कुठले याबद्दलचा नेमका संदेश जो आहे तो जनतेपर्यंत, मराठा बांधवांपर्यंत पोहोचत नाही. एकूणच संवादाचा अभाव या ठिकाणी आहे का, हा देखील एक मुद्दा आहे. म्हणून यावरनं पुन्हा एकदा आता मराठा संघटना राज्यात ठिकठिकाणी व्यक्त होताना दिसतात. आज दिवसभर म्हणजे मुंबई आणि त्याचबरोबर राज्यातल्या इतरही भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं होताना दिसली. एक मराठा लाख मराठा अशा या घोषणेनं आज राज्य दुमदुमून निघालं होतं. यानंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथंच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.